जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा परिषदेत कथित कोट्यवधींच्या अपहारावर कार्यवाही करण्यासंदर्भात संबंधित विभागांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश। तात्काळ बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचे तसेच 15 दिवसात चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश। नंदुरबार जिल्हा परिषदेत बांधकाम, महिला व बाल कल्याण विभागासह विविध खरेदी प्रक्रियेत कथित कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांनी आता प्रशासनात खळबळ उडाली आहे। विविध सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे व उपोषणाचे हत्यार उपसल्याने अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल ॲक्शन मोडवर आले आहेत। ऑगस्ट 20 रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द करण्याचे तसेच 15 दिवसांत कथित अपहाराची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले। मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस गावित, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हरिभाऊ हाके उपस्थित होते। बैठकीस लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, महेंद्र पाटील, सामाजिक न्याय हक्क परिषदेचे अरुण रामराजे आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल रामराजे, मंगलदास पानपाटील आदींनी जिल्हा परिषदेतील कथित अपहार, बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या, बांधकामातील संशयास्पद कामे आणि खरेदी प्रक्रियेतील अनियमितता याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले। प्रतिनियुक्त्यांच्या नावाखाली मलिदार पदांचा आरोप, शासन निर्णयाचे उल्लंघन करून विभागीय आयुक्तांची पूर्वपरवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर प्रतिनियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। काही कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या लाभदायक पदांवर नियुक्ती देण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। पेसा व आदिवासी क्षेत्रात प्रत्यक्ष सेवा न बजावताही काही कर्मचाऱ्यांनी वर्षानुवर्षे प्रोत्साहन भत्त्याचा लाभ घेतल्याचा दावा करण्यात आला असून संबंधितांकडून भत्त्याची वसुली करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। बांधकामांच्या नावाखाली कोट्यवधींचा खेळ, सीओंचे निवासस्थान, जिल्हा परिषद मुख्यालय, कर्मचारी निवासस्थाने तसेच पंचायत समिती नंदुरबार इमारतींच्या दुरुस्ती व देखभालीवर 2021 पासून कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा दावा करण्यात आला आहे। प्रत्यक्ष गरज नसतानाही त्याच स्वरूपाची कामे वारंवार अंदाजपत्रकात दाखवून रंगरंगोटी व किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला। या सर्व कामांची मंजुरी, अंदाजपत्रके, देयके आणि प्रत्यक्ष कामांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। अंगणवाडी पोषण साहित्याच्या निविदांवरही संशयाची सावली, महिला व बालविकास विभागाच्या मल्टी मायक्रो न्यूट्रिएंट पावडर पुरवठा निविदेत संबंधित एजन्सीकडून खोटे टर्नओव्हर प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्रे आणि कथित बनावट NABL अहवाल सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे। बालकांना 100% पुरवठा न करताही कोट्यवधी रुपयांची देयके अदा करण्यात आल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे। भांडे सांज खरेदीत नियमांचा खेळ केल्याचा आरोप, अंगणवाडी केंद्रांसाठी भांडे सांज खरेदीच्या GM निविदेत विशिष्ट पुरवठादारांना फायदा मिळवून देण्यासाठी अतिरिक्त अटी घालण्यात आल्याचा आरोप आहे। काही निविदाधारकांना पात्र ठरवण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने 48 तासांची मुदतवाढ दिल्याचा दावाही करण्यात आला। 3 एजन्सींच्या कागदपत्रांवर प्रश्नचिन्ह स्वामी एंटरप्राइजेस, तिरुपती एंटरप्राइजेस आणि नर्मदा एंटरप्राइजेस या एजन्सींनी निविदा प्रक्रियेत संशयास्पद टर्नओव्हर प्रमाणपत्रे, आर्थिक माहिती व इतर कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करण्यात आला। काही संस्थांची GST व दुकाने, आस्थापना नोंदणी अलीकडची असताना मागील वर्षांतील कोट्यवधींची उलाढाल दाखविल्याने संशय निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे। जानेवारीतील चौकशी अहवाल धूळ खात, 27 जानेवारी 2026 रोजी चौकशी समितीने अहवाल सादर करूनही संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांवर कारवाई झाली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। त्यामुळे प्रशासनाकडून दोषींना संरक्षण दिले जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला। दरम्यान आता 15 दिवसांत प्रतिनियुक्त्यांवर कारवाई आणि कथित अपहाराची चौकशी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडून आश्वासन मिळाल्याने आमरण उपोषण रात्री उशिरा स्थगित करण्यात होते। चौकशीत दोष सिद्ध झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आजच्या बैठकीत करण्यात आली आहे। प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सन 2023 मध्ये महिला बाल विकास विभाग अंतर्गत 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी आणि गरोदर मातांसाठी मायक्रो न्यूट्रिएंट सप्लिमेंट ग्रॅन्युल्स म्हणून पुरवण्यात आले होते। त्या अंतर्गत जी योजना राबवलेली आहे त्यामध्ये अशी तक्रार आमच्या समोर आलेली आहे की जे
ज्या एजन्सीने हे पुरवठा केलेला आहे त्यांनी काही प्रकारचे खोटे कागदपत्र पुरवलेले होते. याची तपासणी करताना आमच्या लक्षात आलेलं आहे की जरी असं असेल तरी आम्ही त्यांच्याकडून एफिडेव्हिट घेतला होता आणि जे एजन्सी आहे त्यांच्याकडनं सगळे कागदपत्र सुद्धा घेतलेले होते. आता नाशिक वरून आम्ही याची सुद्धा तपासणी केलेली आहे. काही पत्र जिल्हा परिषद नाशिक यांना आम्ही लिहिलेलं आहे आणि त्या पत्राचा उत्तर जसं आम्हाला मिळेल त्याप्रमाणे आम्ही पुढची कार्यवाही करणार आहोत. आणि जर एजन्सी दोषी ठरवण्यात समोर येईल तर तशाप्रमाणे आम्ही त्यांच्या विरुद्ध उचित कारवाई करू. त्या अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारीचे अध्यक्षतेखाली आम्ही एक तपासणी ची उच्चस्तरीय समिती सुद्धा नेमलेली आहे आणि ते सुद्धा तपासणी करून आम्हाला अहवाल देणार आहे आणि त्यानंतर आम्ही याच्यामध्ये कारवाई त्याप्रमाणे करणार आहोत. याच्यामध्ये भ्रष्टाचार असा काही झालेला नाहीये. 2.5 कोटीचा हा प्रकल्प होता आणि यामध्ये 2.5 कोटीचे जे काही वस्तू आहेत ते पुरवलेले आहेत. त्या वस्तूचा योग्य वापर सुद्धा झालेला आहे मुलांसाठी आणि गरोदर मातांसाठी. तर याबद्दल कोणतेही दुसरी बाब नाहीये. पण जे एजन्सी आहे त्यांनी जर खोटे कागदपत्र पुरवलेले असतील आणि त्याप्रमाणे त्यांनी जर हा वर्क ऑर्डर घेतला असेल तर त्याप्रमाणे आम्ही उचित नियमाप्रमाणे कारवाई करणार आहोत. लोकसंघर्ष समितीच्या वतीनं मागील कित्येक महिन्यापासून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या संदर्भामध्ये प्रदीर्घ असा भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढा दिला जात होता. 14 ऑगस्टला पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आज त्याचाच पुढचा चौकशीचा भाग म्हणून जिल्हा परिषदेचे सीओ नमन कुमार यांनी एक प्रदीर्घ अशी बैठक घेतली. या बैठकीला लोकसंघर्ष मोर्चाचे प्रतिभाताई शिंदे, महेंद्र पाटील, सामाजिक न्याय संघटनेचे अरुण रामराजे, राहुल रामराजे व मंगलसिंग पानपाटील हे हजर होते. ह्या सर्वांनी एक प्रदीर्घ लढा या संदर्भामध्ये दिला होता. आज याच्या संदर्भामध्ये संपूर्ण कागदपत्र सीओच्या समोर ठेवल्यानंतर 5-6 गोष्टी प्रामुख्यानं नक्की करण्यात आलेल्या आहेत, ठरलेल्या आहेत. त्याच्यामधली पहिली गोष्ट, ज्यांना कोणालाही आस्थापनात असताना दुसरीकडे नियुक्ती केलेली आहे त्या सर्वांना जर 3 वर्षापेक्षा जास्त काळ झाला असेल आणि सतत ते जिल्हा परिषदेच्याच मुख्य कार्यकारी भागामध्ये असतील, मुख्य कार्यालयामध्ये असतील, तर त्यांना परत पाठवून नवीन लोक गरज असेल तिथे नियुक्त करण्याच्या संदर्भामधला निर्णय झालेला आहे. म्हणजे प्रदीर्घ काळ आपलीच मक्तेदारी असल्यासारखं जे कर्मचारी दाखवत होते त्यांना हा एक मोठा दणका असणार आहे. महिला आणि बाल कल्याणमध्ये ज्या कर्मचाऱ्याच्या पत्नीनं खोटे कागदपत्र वापरले आणि भांड्यांच्या ठेक्यामध्ये आपलं निविदा दाखल केलेली होती त्या संदर्भामधली चौकशी करून त्या कर्मचाऱ्यावर आणि खोटी कागदपत्र करणाऱ्या त्याच्या पत्नीवरती सुद्धा कार्यवाही करण्याचं आश्वासन सीओनी दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, न्यूट्रिशन पासून तर बचत गटाच्या आहारापर्यंत जो काही घोटाळा झालेला आहे त्याच्याबद्दलची एक चौकशी समिती नेमली गेलेली आहे. 15 दिवसाच्या आत तिचा रिपोर्ट येईल आणि तक्रारकर्त्यांचंही संपूर्ण म्हणणं ऐकून घेत त्याच्या आधारे तपास केला जाईल याच्या बाबतीमधलंही आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. माहितीचा अधिकार मागितल्यानंतर सुद्धा माहिती द्यायची नाही आणि उगाचच काहीतरी खोटं आडवा तडवा माहिती दिल्यासारखं दाखवायचं. या बाबतीमध्ये जो GR निघालेला आहे आणि त्या GR मध्ये जे म्हटलेलं आहे की या संदर्भामध्ये जर कोणी अशा पद्धतीनं माहिती देण्यास टाळाटाळ करत असेल तर त्याला संबंधित त्याच्या वरच्या वरिष्ठांनी कार्यवाही करावी. त्याप्रमाणे बांधकाम विभागाची जी माहिती दिली जात नव्हती त्याच्याबद्दलही कार्यवाही केली जाणार आहे. या संदर्भामधलं समित्या वेगवेगळ्या प्रकारच्या नेमून आणि आतापर्यंत झालेल्या सर्व घोटाळ्यांच्या, मग तो महिला बालकल्याणचा घोटाळा असू दे, मग तो निविदा काढण्याच्या संदर्भामधला सामान्य प्रशासनचा असू दे की वेगवेगळ्या कुठल्याही डिपार्टमेंटचा असू दे की बांधकाम विभागाचा असू दे, या सगळ्यांच्या संदर्भामधली तात्काळ कार्यवाही येत्या 15 दिवसात करण्याचं आश्वासन सीओनी दिलेलं आहे. लोकसंघर्ष समिती याबद्दल आत्ता तरी आपलं समाधान व्यक्त करते आहे आणि सीओ साहेब 15 दिवसात आपलं आश्वासन बाळगतील याची आशा व्यक्त करते. अन्यथा हा लढा मुंबईला नेला जाईल.